तीन चॅलेंज मध्ये जाऊ ते पालन करायचं आहे। आपण बघत आहात WH न्यूज, मी विजय खवसे। दीक्षाभूमीवरून जे आहे SC आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात जो आहे मोर्चा निघालेला आहे। आपण बघू शकता या ठिकाणी मोठ्या संख्येत जे आहे जे विरोधक या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। बघू शकता आता सध्या मोर्चा जो आहे काचीपुरा चौकामध्ये पोहोचलेला आहे आणि संपूर्ण दृश्य मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू शकता। छोट्या मुलांपासून तर वयस्कर आणि युवक सुद्धा या मोर्चामध्ये आहे। विशेष करून शिवाजी महाराजांचा पुतळा हातामध्ये आपल्याला दिसून येत आहे। तथागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हातामध्ये सुद्धा घेऊन इथे मोर्चा करून निघालेला आहे। थेट आता जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे हा मोर्चा निघालेला आहे। आपण या ठिकाणी बघू शकता मोठ्या संख्येत जे आहे या ठिकाणी आंबेडकरवादी जमलेले आहे आणि 59 जातीचे लोक जे आहे या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे। संपूर्ण मोर्चा जो आहे WH न्यूज वर आम्ही लाईव्ह सुद्धा दाखवणार आहे। आपण बघू शकता पूर्ण मोर्चा संपूर्ण मोर्चा जो आहे मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। बघू शकता मोठ्या संख्येत जे आहे या ठिकाणी या मोर्चामध्ये भिक्खू गण सुद्धा या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे। बघू शकता आपण या ठिकाणी आणि मोर्चा मी तुम्हाला दाखवतो आहे। बघू शकता 59 जातीचे जे लोक आहे SC यामध्ये बिल्कुल धन्यवाद। आपका भी स्वागत है। हम दोनों आज इस मोर्चा को कवर कर रहे हैं। आप चलेंगे मोर्चा आप लगातार इस मोर्चे की समर्थन में वीडियो बना रहे हैं। बिल्कुल बिल्कुल और विरोध कर रहे हैं। बिल्कुल ये भविष्य का जो आने वाले हमारे युवा लोग जो है युवा पीढ़ी है इनके भविष्य का सवाल है, इनके शिक्षण का सवाल है। और 59 जाति जो एक साथ जो अभी है उनका भी सवाल है, क्योंकि जाति में फूट नहीं होना चाहिए। इसलिए तमाम जो 59 जाति वाले लोग जो है इस मोर्चा में सहभागी हुए तमाम आप देख सकते हैं। आपको क्या लगता है कि शेड्यूल कास्ट की जातियों में भेद करने के लिए इसको कहा गया है? बिल्कुल बिल्कुल ये शेड्यूल कास्ट की जातियों में भेद निर्माण करने के लिए ये कानून लाया गया है। लेकिन ये जो पूरे 59 जाति के जो लोग हैं यहाँ के बुद्धिस्ट लोग हैं एक साथ आकर ये लड़ाई अभी लड़ रहे हैं। तो निश्चित रूप से आपका भी अंतानी का भी दिल्ली से ये जो है अंतानी ये मोर्चा मैं पूरे मोर्चा को मैं बताऊंगा आपको। देख सकते हैं आप पूरा मोर्चा देख सकते हैं। पूरा मोर्चा बताने की कोशिश करूंगा। संपूर्ण मोर्चा जो आहे हा थेट जो आहे दीक्षाभूमीवरून निघालेला आहे आणि जिल्हा अधिकाऱ्यालयावर जो आहे मोर्चा जात आहे। बघू शकता एकदम शिस्त पद्धतीने असा हा भव्य मोर्चा जो आहे निघालेला आहे। मोठ्या संख्येत महिलांचा सुद्धा या मोर्चामध्ये सहभाग दिसून येत आहे। सुरुवातीला मी संपूर्ण मोर्चा दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो। हातामध्ये तिरंगे झेंडे घेऊन हा मोर्चा निघाला आहे, दीक्षाभूमीवरून निघाला आहे। आणि मागणी जी आहे जे SC आरक्षणामध्ये जे उपवर्गीकरण होत आहे त्याचा विरोध जो आहे या नागपूर शहरामध्ये होत आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जे आहे मोर्चे निघालेले आहे। आपण बघू शकता संपूर्ण या ठिकाणी उपासिकांचा बौद्ध भगिनींचा मोठा सहभाग आपल्याला दिसून येतो आहे। मी संपूर्ण मोर्चा दाखवण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला। जय भीम जय भीम। मोठ्या संख्येत जे आहे या मोर्चामध्ये भर उन्हामध्ये जवळपास 42 डिग्री टेम्परेचर आहे आणि या भर उन्हामध्ये जो आहे या मोर्चा थेट जो दीक्षाभूमीवरून जे आहे जिल्हा अधिकारी कार्यालयावर या मोर्चा धडकणार आहे। बघू शकता मोर्चाची शिस्त पद्धत बघा। सगळे लाईन मध्ये एकदम व्यवस्थित कुठल्याही प्रकारचं गोंधळ न होता या ठिकाणी सगळे लाईन मध्ये जात आहेत। महिलांचा मोठा सहभाग या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। मागणी आहे जे उपवर्गीकरण होत आहे SC आरक्षणामध्ये त्यांचा कडाडून जो विरोध या ठिकाणी होताना दिसून येत आहे। आता सरकारने सुद्धा या विषयाला गंभीरतेने घेतलं पाहिजे आणि 59 जाती ज्या आज गुण्या गोविंदाने राहत आहे त्या 59 जातीला एकत्रच ठेवण्यात यावं अशी मागणी आहे। आपण बघू शकता अण्णाभाऊ साठेंचा सुद्धा फोटो हातामध्ये घेऊन हे लोक आपल्याला दिसत आहेत। समता सैनिक दलांच्या महिला सुद्धा यामध्ये सहभागी झाल्या आणि जवळपास 59 जातीचे लोक जे आहे यामध्ये जे आहे सामील झालेले आहे। हातामध्ये फोटो आहे, तिरंगे झेंडे आहे आणि मागणी आहे की उपवर्गीकरण। बघू शकता या ठिकाणी आंबेडकरी अनुयायी सुद्धा मोठ्या संख्येत जवळपास हा मोर्चा जो आहे 1.5 ते 2 किलोमीटर जय भीम 1.5 ते 2 किलोमीटर पर्यंतचा हा मोर्चा है। आरक्षण यह अधिकार ना कोई भी लेकर रहेंगे हमारा हक असे बोर्ड हातामध्ये
घेऊन जे आहे जातीत जातीत फूट नको, उपकरणाचा सूट नको असे पोस्टर हातामध्ये घेऊन जे आहे संपूर्ण आमचे जे 59 जातीचे SC वर्गातले जे लोक आहेत त्या मोर्चामध्ये सहभाग झालेले आहे. रद्द करा, रद्द करा, उपवर्गीकरण रद्द करा असा जे आहे घोषणा देताना या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. सगळ्या महिला आहेत, मोठ्या संख्येत महात्मा फुलेंचा फोटो यामध्ये हातात घेऊन आहे. पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे. बघू शकता खूप लाईन जे रांग जे आहे खूप लांबच लांब आहे. म्हणजे दीक्षाभूमी पासून तर आता एकदम इकडे लोकमत चौकापर्यंत ही रांग पोचलेली आहे. सीधी धडक जी आहे जिल्हाधिकारी कार्यालयावर हे धडकणार आहे. आणि जिल्हाधिकारी मार्फत जे आहे एक निवेदन जे आहे महाराष्ट्र शासनाला जाणार आहे. देवेंद्र फडणवीस सरकारला हे निवेदन देणार आहे की जय भीम जय भीम, की जे उपवर्गीकरण जे होत आहे त्याला हा कडाडून आम्ही काही लोकांसोबत सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. पण तुम्हाला हा संपूर्ण मी मोर्चा दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. बघू शकता खूप मोठी अशी रांग जी आहे, म्हणजे शिस्त पद्धतीनं 2-2, 3-3च्या लाईनमध्ये जे आहे हा मोर्चा निघालेला आहे. आणि हे एक विशेषता आहे, म्हणजे संविधानाच्या एकदम चौकटीत राहून जे आहे हा मोर्चा निघालेला आहे. आणि कोणालाही त्रास न होता हा आवाज जो आहे सरकारपर्यंत पोहोचवण्याचा एकच उद्देश आहे की वर्गीकरण जे आहे होऊ देणार नाही. ही हाक जी आहे या येथील जे आहे विदर्भवासियांनी दिलेली आहे. संपूर्ण विदर्भातून जे आहे या मोर्चामध्ये नागरिक सहभागी झालेले आहेत. आणि सरकारला हा एक इशारा आहे, आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन होत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र मिळून जर एक आंदोलन जर मोठं झालं तर नक्कीच सरकारला कुठेतरी या मोर्चाची दखल घ्यावी लागणार आहे. बघू शकता मोठे ऊन आहे आणि उन्हामध्ये काही महिला जी आहे छत्री घेऊन सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहे. उन्हाचा तडाखा आहे, पण मात्र ऊन आम्हाला कडक असली तरी चालेल, पण उपवर्गीकरण आम्ही होऊ देणार नाही, हीच यांची एक अशी मागणी आहे. तर बघू शकता आपण खूप मोठा लांब मोर्चा आहे. मी पूर्ण मोर्चा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघू शकता नंतर आम्ही लोकांसोबत सुद्धा बोलणार आहोत. मी बघू शकता तुम्ही हा मोर्चा मोठ्या प्रमाणात जो आहे हा मोर्चा निघालेला आहे. म्हणजे कॅमेऱ्यात येणार नाही एवढा हा मोर्चा आहे, कॅमेऱ्यामध्ये सुद्धा येणार नाही एवढा हा भव्य दिव्य असा मोर्चा. हजारो नागरिक जे आहे या मोर्चामध्ये सहभागी झाले. भाऊ जय भीम जय भीम. हजारो जे आहे लोक ज्या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे. बघू शकता जय भीम जय भीम जय भीम, सर्वांना जय भीम. बघू शकता आणि मी सुद्धा म्हणजे लाईन दाखवतो तुम्हाला, म्हणजे मोठ्या प्रमाणात चालत राहा थांबू नका तुम्ही. नक्कीच जातीचा जो समूह आहे नक्कीच हा वर्ग फार या ठिकाणी एकवटला आहे आणि 49 जातीचा हा चालत राहा कायम राहावा यासाठी भीम सैनिक हा या नागपूर बुद्धा नगरीमध्ये अवतरला आहे. या तप्त उन्हामध्ये नागपूर शहरामध्ये सर्व विदर्भातून महिला, युवक, तरुण आणि वृद्ध आमच्या माता सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. हा आवाज आहे. मी तुम्हाला ही जी गर्दी आहे ही गर्दी दाखवण्याचा प्रयत्न करतो, कारण सरकारपर्यंत जो हा आवाज जो आहे हा गेला पाहिजे आणि किती लोक या मोर्चामध्ये सहभागी झाले ते आम्हाला दाखवायचं आहे. नंतर तर लोकांच्या प्रतिक्रिया आम्ही घेणारच आहोत. हातामध्ये निळे झेंडे, तिरंगे झेंडे, पंचशील झेंडे घेऊन जे आहे हा मोर्चा सीधा जो आहे जय भीम जय भीम. आमचे सगळे बंधू या ठिकाणी आलेले आहे, संपूर्ण विदर्भातून आलेले आहे नागरिक. आणि हा आवाज जो आहे हा आवाज जो आहे सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे आणि सरकारनं कुठेतरी वाटलं पाहिजे की हा जर निर्णय आम्ही घेत असेल तर कुठेतरी उद्रेक होईलच. कारण हा अस्तित्वाचा प्रश्न आहे, 59 जातीचा प्रश्न आहे. 59 जाती सर्व एकत्र राहत आहेत, पण मात्र आता जर वर्गीकरण जर होत असेल तर नक्कीच कुठेतरी मग या 59 जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न तर सरकार करत नाही का, याकडेही सुद्धा सरकारने लक्ष घेतलं पाहिजे, दिलं पाहिजे. नक्कीच बघू शकता मोठ्या प्रमाणात महिलांचा मोठ्या प्रमाणात यामध्ये आम्हाला सहभाग दिसून येत आहे. बघू शकता तुम्ही दीक्षाभूमीवरून निघालेला मोर्चा आणि थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे. हा जवळपास 2 किलोमीटर पर्यंत हा मोर्चा लांब आहे. आणि माझा दाखवण्याचा सुद्धा तो उद्देशच आहे की किती मोठ्या प्रमाणात हा आहे. पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तेवढाच आहे, तगडा पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा आहे. पण मोर्चा हा शिस्त पद्धतीत असल्यामुळे पोलिसांनाही कुठला त्रास होणार नाही. फक्त सरकारपर्यंत हा आमचा आवाज जावा
हाच उद्देश मोर्चाचा आहे आणि 59 जातीचं जे वर्गीकरण करण्याचा जो कट आहे तो रद्द करण्यासाठी हा आवाज जो आहे हा विदर्भवासियांनी हा बुलंद केलेला आहे। 59 जातीचे लोक जे आहे यामध्ये सहभागी झालेले आहे, बघू शकता। नारे सुद्धा या मोर्चाच्या माध्यमातून देण्यात येत आहे। खूप असा भव्य असा म्हणजे हजारोच्या संख्येत जे आहे या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे, बघू शकता। नहीं होने देंगे अनुसूचित जाती के अधिकारों का हनन, बंद करो उपवर्गीकरण, असं हातामध्ये फलक घेऊन आलेले आहे आमच्या ताई, बघू शकता। बाबासाहेबांचे फोटो आहे हातामध्ये, तिरंगा झेंडा हातामध्ये आहे। विशेष म्हणजे समता सैनिक, सामाजिक शैक्षणिक समानता का अधिकार, हथियार, बघू शकता। संपूर्ण मोर्चा जो आहे हा मोर्चा जो आहे हा दीक्षाभूमीवरून निघालेला आहे आणि जिल्हा अधिकारी कार्यालयावर हा धडकणार आहे। मागणी आहे की अनुसूचित जातीमध्ये जे वर्गीकरण होणार आहे त्याचा विरोध मात्र कडाडून या मोर्चाच्या मार्फत होताना दिसत आहे। आपण बघू शकता संपूर्ण जे भगिनी जे आहे या मोर्चामध्ये सहभागी झाले आणि मोठ्या प्रमाणात असा हा मोर्चा हजारोच्या संख्येमध्ये जे आहे या मोर्चामध्ये महिला, युवक, पुरुष सगळे सामील झालेले आहेत। कारण प्रश्न यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि 59 जातीचं उपवर्गीकरण हे होऊ देणार नाही, ही यांची एक अशी मोठी हाक आहे। तुम्ही बघू शकता, पुन्हा मी मोर्चा दाखवतोय तुम्हाला। काही युवक सुद्धा मोठ्या प्रमाणात या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे, बघू शकता। आता ट्रॉफिकला हे विशेष बघू शकता, हा मोर्चा म्हणजे शिस्त किती पद्धत आहे या मोर्चामध्ये बघा। ट्रॉफिकला कुठलाही अडथळा होऊ नये म्हणून हा आता ट्रॉफिक सुद्धा या ठिकाणून आमचे जे आहे काही समता सैनिक दलाचे जे शिपाई आहे हे ट्रॉफिक थांबलेला आहे, मोर्चा सुद्धा थांबलेला आहे। म्हणजे किती शिस्त पद्धतीने जे आहे यात आहे, बघू शकता। ट्रॉफिक सुद्धा इथून सोडलेला आहे, म्हणजे बघू शकता सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा त्रास होऊ नये यासाठी जो आहे मोर्चा या ठिकाणी थांबवलेला आहे, बघू शकता। म्हणजे हे सगळं ट्रॉफिक जे आहे या ठिकाणी ट्रॉफिक सुद्धा जाऊ दिलं आहे। आता ट्रॉफिक गेल्याच्या नंतर जे आहे हा मोर्चा पुन्हा निघालेला आहे, पण बघू शकता ही एक शिस्त पद्धत जी आहे या मोर्चामध्ये आपल्याला दिसून येत आहे। नक्कीच कुठेतरी नक्कीच मोठ्या प्रमाणात जे आहे नागरिक यामध्ये सामील झालेले आहे आणि मोठ्या शिस्त पद्धतीने जे आहे सर्व आमचे बांधव जे आहे या मोर्चामध्ये सहभागी होताना दिसत आहे। ट्रॉफिक सुद्धा मोर्चेकरूंनी काढून दिलेला आहे, एक महत्त्वाचा आहे या ठिकाणी। आणि खूप असा लांब असा एक हा भव्य मोर्चा जिल्हा अधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। पुन्हा मोर्चा जो आहे मोर्चेकरूंनी थांबवलेला आहे, म्हणजे वाहतुकीला कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून जे आहे त्यांना थांबवलेलं आहे। पण बघू शकता या ठिकाणी मी पुन्हा तुम्हाला दाखवतो आहे, हे दृश्य महत्त्वाचे आहे। मध्ये जे आहे शांतप्रिय मोर्चा आणि वाहतुकीला कुठला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून हाच बघा मोर्चा थांबवलेला आहे। या ठिकाणी मोर्चा थांबवून जे आहे वाहतूक स्वतः आमचे समता सैनिक दलाचे कार्यकर्ते काढत आहे। म्हणजे बघू शकता हे ॲम्ब्युलन्स आहे, ॲम्ब्युलन्सला जाऊ देत आहे, ॲम्ब्युलन्सला कुठल्याही प्रकारचा अडचण होणार नाही म्हणून मोर्चा थांबवलेला आहे। आता सुटला मोर्चा, म्हणजे ॲम्ब्युलन्सला सुद्धा मोर्चेकरांनी ही काढून दिलेला आहे मोर्चा। ॲम्ब्युलन्सला कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे म्हणून हा मोर्चा काढून दिलेला आहे, बघू शकता। सर्वात महत्त्वाचं हे जे आहे हे आहे मोर्चाचं एक शिस्त पद्धत आहे, ॲम्ब्युलन्सला सुद्धा त्रास झाला पोहोचणार आहे, हा आवाज सगळीकडे जाईल तो बिलकुल। आणि त्याचा परिणाम आणि राज्याचे मुख्यमंत्री नागपूरचे आहेत ना, त्यांना त्याची दखल घ्यावी लागणार आहे की हे असं का होत आहे। ते एकूणच चुकीचं चाललं आहे प्रशासन आणि याची सुरुवात जी झाली 1 ऑगस्ट 2024च्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापासून, तर तेव्हापासून खरं तर याची चर्चा सुरू झालेली आहे। पण नंतर एप्रिलमध्ये ती गोष्ट घडली तेव्हापासून याला वेग आलेला आहे। 59 जाती आहे, कुठल्याही जातीनं मागणी केली नाही आहे तरी सुद्धा सरकार असा निर्णय घेतो, याकडे कसं बघाल तुम्ही? एका जातीने मागणी केली आहे, मातंग समाजाने। त्याही समाजामधले काही लोक उपवर्गीकरणाला विरोध करतात, त्याच्यातले थोडेफार लोक असतात असे मागणी करणारे, ते राजकीय दृष्ट्या त्यांची मागणी आहे। बघा, अतिमागास लोकांचा विकास होऊ नये असं कोणाचंच म्हणणं नाही। अतिमागास जे आहेत प्रत्येक समाजामध्ये अतिमागास असतात,
महार समाजामध्ये पण काय सगळ्यालाच मिळाला आहे का? त्याच्यातही मागास आहेत लोक. त्याच्यामुळे जे मागे राहिलेले आहेत त्यांच्यासाठी संविधानाने तुम्हाला आर्टिकल 46 मध्ये सामाजिक शैक्षणिक न्याय देण्याची तरतूद केलेली आहे ना, ती केली पाहिजे ना, ती करा ना. ती करणं सोडून आरक्षणाचे तुकडे तुकडे करणं हे काही बरोबर नाही ना. आरक्षणाचे तुकडे करून कोणाचाच फायदा होत नाही. हे अव्यवहारिक आहे आणि ते कोणाच्या हिताचं नाही, त्यामुळे ते रद्द झालं पाहिजे. नक्कीच आरक्षणाचे तुकडे करणं ही संवैधानिक नाही असं जे आहे इझेड खोब्रागडे साहेबांनी सांगितलं आहे. ते अधिकारी होते आणि प्रशासनामध्ये त्यांनी काम सांभाळलेलं आहे. मी पुन्हा तुम्हाला मोर्चा पुन्हा दाखवतो आहे. तुम्ही बघा, मला पण बघू शकतो हा संपूर्ण मोर्चा जो आहे, हाक जो आहे हे जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे निघालेली आहे आणि इथून जे आहे जिल्हा अधिकारी कार्यालयातून जे आहे सरकारकडे हे निवेदन जाणार आहे आणि सरकार आता या मोर्चाची दखल घेईलच. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे मोर्चे होत आहे आणि वर्गीकरणाला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे आणि हा नागपूरचा मोर्चा भव्य असा मोर्चा जो आहे आज निघालेला आहे. नागपूरमधून निघालेल्या मोर्चाची दखल जी आहे सरकारला घ्यावीच लागते. आणि आता एवढा मोठा जनसमुदाय जर म्हणत असेल की वर्गीकरण नको, तर सरकारने सुद्धा कुठंतरी याला लक्षात घ्यायला पाहिजे. बघू शकता नागपूरमधून भव्य असा जो आहे मोठ्या प्रमाणात हा मोर्चा आपल्याला निघालेला आहे. बघू शकता संपूर्ण मोठे मोठे कार्यकर्ते सुद्धा आणि जय भीम जय भीम जय भीम निघालेला आहे. बढिया बघू शकता मोर्चा, नवी पूर्ण मोर्चा दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो. खूप अशी मोठी लाईन जी आहे या मध्ये जे आहे आपल्याला दिसून येईल आणि शिस्त पद्धतीनं एकदम कुठल्याही प्रकारचं वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची सुद्धा दखल जी आहे मोर्चेकरांनी घेतलेली आहे. तर नक्कीच ही संपूर्ण जे मोर्चाचं दृश्य आहे, जय भीम जय भीम जय भीम जय भीम, मी दाखवण्याचा प्रयत्न केला. जवळपास 2 ते 2.5 किलोमीटरपर्यंत हा मोर्चा आहे आणि नक्कीच जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे आणि संविधान चौकामध्ये एक सभा होईल आणि त्या सभेमध्ये जे आहे या विषय जे आहे सर्व माहिती सुद्धा देतील. जे अभ्यासक लोक आहेत ते माहिती देतील. पण एकंदरीतच मोर्चा जो नागपूर मधून जो निघालेला आहे तो खरोखरच जे आहे सरकारने कुठेतरी याची आता दखल घ्यायला पाहिजे. तर बघूया आता महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणून मोर्चे निघत आहे. 26 तारखेला सुद्धा मुंबईला मोर्चा आहे, 30 तारखेला सुद्धा 30 जूनला सुद्धा मोर्चा आहे. त्याही मोर्चातून महाराष्ट्रभरातून लोकांनी तिथं जावं आणि जय भीम जय भीम आणि जे आहे वर्गीकरणाला विरोध त्या ठिकाणी ठाम होणार आहे. तर नक्कीच तर हा संपूर्ण मोर्चा नागपूरमधून दीक्षाभूमीवरून निघालेला मोर्चा मी तुम्हाला दाखवलेला आहे. पुढे सुद्धा आता लोकांच्या काय प्रतिक्रिया आहे ते मी या ठिकाणी घेणार आहोत आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तोपर्यंत बघत राहा WS न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. जय भीम, नमो बुद्धाय.